नमस्कार. आज आपण अशा एका केसचा अभ्यास करणार आहोत. असा एक खटला की ज्याने भारतीय लोकशाहीचे रक्षण केलं असं मानलं जातं. केशवानंद भारती केस भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची केस. आणि या केसमध्ये जो निकाल आला तो अतिशय पथदर्शी स्वरूपाचा निकाल राहिलेला आहे. आणि म्हणूनच केशवानंद भारती केसमध्ये नेमकी काय फॅक्ट होत्या, केशवानंद भारती न्यायालयात का गेले, केशवानंद भारतीच्या अगोदर झालेल्या इतर खटल्यांमध्ये संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात कशा प्रकारे संघर्ष झाला होता याचा आपण या व्हिडिओमध्ये आपण स्टडी करणार आहोत. ही पूर्वपीठिका याच्यासाठी म्हटलं आहे की या व्हिडिओमध्ये आपण या खटल्याची पार्श्वभूमी पाहणार आहोत. त्यानंतर या खटल्यात कोणते फॅक्ट पुढे आले, कोणते मुद्दे उपस्थित करण्यात आले, न्यायालयाचा निकाल काय आला आणि त्या निकालाचं महत्त्व नेमकं काय हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया. तुर्तास केशवानंद भारती केस आपण सुरुवात करूया. खटल्याची पार्श्वभूमी खरं तर 24 एप्रिल 1973 हा दिवस आहे की ज्या दिवशी सचिन तेंडुलकरचा जन्म झाला. पण याच दिवशी एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल देखील लागलेला आहे, केशवानंद भारती केसचा. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सिकरी आणि इतर न्यायाधीश जे होते 12 न्यायाधीश त्यांच्या घटनापीठाने एका ऐतिहासिक खटल्याचा निकाल दिलेला आहे. निकाल देण्यापूर्वी तब्बल 68 दिवस या खटल्याची सुनावणी झाली होती. खटल्यातील युक्तिवादाला सुरुवात झाली होती 31 ऑक्टोबर 1972 रोजी आणि युक्तिवाद संपला 23 मार्च 1973 रोजी. संपूर्ण देशाचं या खटल्यावर लक्ष केंद्रित झालं होतं. खरं तर देशाचा जणू श्वासच रोखला गेला होता की नेमका निकाल काय येतोय. या खटल्याशी संबंधित दोन्ही बाजूच्या वकिलांनी राज्यघटनेचा अक्षरशः कीस पाडलेला होता. भारताच्या त्यावेळेसचे अटर्नी जनरलने तर भारतीय राज्यघटनेबरोबरच इतर 71 देशातल्या राज्यघटनांचा या खटल्याशी संबंधित मुद्द्यांबाबत तुलनात्मक अभ्यास केलेला होता. आणि मग राज्यघटनेत नेमका कोणता अर्थ अंतर्भूत आहे याबाबत देशभरातील कायदेतज्ञ आपापली मतं मांडत होते. आणि त्यामुळंच आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय येतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. या खटल्याची पार्श्वभूमी किंवा ह्या खटल्याचा निकाल आपण नंतर पाहणार आहोत. पण पार्श्वभूमी आधी समजून घेऊया की आपल्या राज्यघटनेत कलम 13 जे आहे त्या 13 मध्ये तरतूद आहे न्यायालयीन पुनर्विलोकनाचे तत्त्व त्यातून प्रतीत होतं. कलम 13 मधून न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय की असे कायदे की जे मूलभूत अधिकारांशी किंवा राज्यघटनेशी विसंगत असतील त्या कायद्यांचं पुनर्विलोकन केलं जाईल न्यायालयाकडून. आणि जर ते कायदे विसंगत वाटले न्यायालयाला राज्यघटनेशी तर असे कायदे अवैध ठरवले जातील. ही तरतूद या कलम 13 मध्ये आहे. कलम 13(1) याच्यात असं सांगितले की राज्यघटना अंमलात येण्यापूर्वी जे कायदे अस्तित्वात होते ते कायदे जर राज्यघटनेतल्या मूलभूत हक्कांच्या तरतुदींशी विसंगत असतील तर ते अवैध ठरतील. म्हणजे राज्यघटना अंमलात येण्यापूर्वीचे कायदे. राज्यघटना अंमलात आल्यानंतर तर मग असा कोणताच कायदा करता येणार नाही की जो राज्यघटनेशी विसंगत असेल. मात्र जे अगोदर झालेले होते त्या कायद्यांबाबत काय तर ते 13(1) मध्ये सांगितले की ते सुद्धा अवैध ठरतील. मात्र त्याबाबत डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी किंवा सेपरेशन आणि डॉक्ट्रिन ऑफ एक्लिप्स या 2 तत्वांचा पण निकष ठेवला आहे. आता डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी किंवा सेपरेशन म्हणजे काय तर असे कायदे की जे राज्यघटनेच्या अंमलात येण्यापूर्वीच तयार केलेले होते, ते पाळले जात होते, ते कायदे आता राज्यघटना लागू झाल्यानंतर त्या कायद्यातल्या तरतुदी जर राज्यघटनेतल्या तरतुदींशी विशेषतः मूलभूत अधिकारांशी जर विसंगत असतील तर असे कायदे बाजूला केले जातील, सेपरेट केले जातील. म्हणजे थोडक्यात एक फिल्टर लावलं जाईल. त्या फिल्टरमध्ये सगळे राज्यघटनेच्या अंमलात येण्यापूर्वीचे सगळे कायदे टाकले जातील. जे कायदे ते फिल्टरमधून पुढे येतील ते व्हॅलिड आणि जे अटकतील त्याच्यामध्ये फिल्टरमध्ये याचा अर्थ ते मूलभूत अधिकारांशी किंवा राज्यघटनेशी विसंगतच आहेत. त्यामुळं ते कायदे फिल्टरमध्ये अडकलेले कायदे मग सेपरेट केले जातील आणि
ते लागू होणार नाहीत, कारण ते विसंगत आहेत. हे साधं आहे, सिंपल त्याचं डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी किंवा सेपरेशन. आणि डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स म्हणजे काय, की असे काही कायदे असतात की जे कायदे सगळेचे सगळे त्यातल्या तरतुदी ह्या काही विसंगत नसतात. काही एखाद दोन तरतुदी त्याच्याशी विसंगत असू शकतात, आणि म्हणून किंवा त्या कायद्यात अशा काही तरतुदी असतात की ज्या राज्यघटना अंमलात आल्यामुळे त्या आता तरतुदींना फॉलो करता येणार नाही. मग असे कायदे जे असतील त्या कायदे किंवा त्या तरतुदीवर मूलभूत अधिकार किंवा आपल्या राज्यघटनेच्या तरतुदींच्या आड ते लपले जातील किंवा एक्लिप्स होतील. आणि मग भविष्यात समजा एखादा असा कायदा केला राज्यघटनेने घटनादुरुस्ती करून की ती घटनादुरुस्ती ही अगोदरच्या त्या कायद्याच्या तरतुदींची सुसंगत असेल, तर मग ते कायदे पुन्हा ॲक्टिव्ह होतील. म्हणजे ते तोपर्यंत पूर्णपणे लॅप्स होणार नाहीत, ते इनॅक्टिव्ह राहतील. आणि ज्यावेळेस एखादी तरतूद घटनादुरुस्तीने पुन्हा त्या कायद्याशी सुसंगत वाटली तर ते पुन्हा ॲक्टिव्ह होतील. अशा प्रकारचे दोन निकष आहेत. कलम 13 एक म्हणजे थोडक्यात आपल्या दृष्टीने महत्त्वाचं एवढंच की कलम 13मध्ये जे न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्त्व आहे, त्यात कलम 13(1) मध्ये सांगितलं की राज्यघटना अंमलात येण्यापूर्वीच्या कायद्याच्या बाबतीत काय होईल, तर ते विसंगत असतील तर अवैध होतील. आणि कलम 13(2) मध्ये काय सांगितलं आहे की राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरच्या काळात कोणत्याही मूलभूत हक्कांच्या तरतुदीशी विसंगत जर एखादा कायदा असेल किंवा त्या तरतुदींचं हरण करणारा एखादा कायदा असेल तर तो अवैध ठरवला जाईल. म्हणजे अगोदर जे झाले ते समजा त्याला आपण 13(1) मध्ये बघितलं आहे काय करायचं, पण 13(2) मध्ये तर असं क्लिअर सांगितलं आहे की म्हणजे संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने सुद्धा असे कायदे करूच नाहीत की जे आपल्या मूलभूत हक्कांच्या तरतुदींशी विसंगत असतील. आणि कलम 32 आणि कलम 226 हे तुझ्या या दृष्टीने आपण विचारात घेऊया की जे न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्त्व आहे की जे असं सांगतं की अवैध मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले कायदे अवैध ठरवले जातील. तर मग त्यासाठी काय एक संधी उपलब्ध करून दिलेली राज्यघटनेने कलम 32 अन्वये. त्यामध्ये अशी तरतूद आहे की कोणत्याही नागरिकाला जर वाटलं की एखादा कायदा मूलभूत अधिकारांचं हनन करणारा आहे तर ते डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयात त्या कायद्याच्या विरोधात आपल्या फंडामेंटल राईट्सची जोपासना करण्यासाठी याचिका करू शकतात, रीट करू शकतात. आणि कलम 226 मध्ये हे सांगितलं आहे की असंच आपण उच्च न्यायालयांमध्ये सुद्धा आपल्या मूलभूत अधिकारांच्या संबंधित कायद्यांच्या विरोधात दाद मागण्यासाठी आपण हायकोर्टात पण जाऊ शकतो राज्यांच्या. आता ह्या दोन्ही तरतुदी जरी सारख्या वाटत असेल तर त्यात थोडासा फरक असा आहे की कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयात जे आपण याचिका करतो ते फक्त फंडामेंटल राईट्सशी संबंधित असतात, इतर नाहीत. मात्र कलम 226 जे रीट ज्युरिडिक्शन आहे ते जरा विस्तृत आहे, कारण त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स तर आहेतच आहेत, त्याशिवाय एखाद्या समजा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलचा एखादा निकाल असेल तर त्याच्या विरोधातसुद्धा आपण हायकोर्टात रीट करू शकतो. म्हणजे हायकोर्टाचं रीट ज्युरिडिक्शन जरा सुप्रीम कोर्टापेक्षा या बाबतीत वेगळं आहे. आणि शिवाय आणखी यातला दुसरा फरक असा की कलम 32 हे राज्यघटनेतल्या 3ऱ्या भागात आहे. म्हणजे हे कलम 32 हेच एक मूलभूत अधिकाराचं तत्त्व आहे. कलम 226 हे काही तसं नाही. असो, तर कलम 32 किंवा कलम 226 अन्वये न्यायालयीन पुनर्विलोकनाचं तत्त्व म्हणजे कलम 13 मध्ये जे सांगितले त्याबद्दल दाद मागण्यासाठी कलम 32 आणि कलम 226 हे दोन उपाय आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर कलम 32ला घटनेचा आत्मा मानलेला आहे. आता संसदेने केलेले किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायदे हे मूलभूत हक्कांशी विसंगत नसावे असा अर्थ कलम 13 मधून स्पष्ट होत होता. मात्र राज्यघटनेतील एखाद्या कलमात घटनादुरुस्ती जर केली तर तो कायदा त्याला कायदा म्हणायचं का नाही म्हणायचं हा एक मुद्दा त्या काळातले कायदेतज्ञ उपस्थित करू लागले होते की कायदा बरोबर आहे, कायदा एखादा केला तर तो विसंगत असेल तर अवैध ठरेल, पण राज्यघटनेतल्या तरतूद एखाद्या कलमात जर घटनादुरुस्ती केली तर मग त्याला कायदा मानायचं का नाही मानायचं. आणि घटनादुरुस्ती ही कायदा नसल्याने तिला न्यायालयात आव्हान देता येणार नाही असे काही कायदेतज्ञांचं मत होतं. आणि तसा कलम 13 मधून असा एक अर्थ प्रतीत होत होता की नाही, घटनादुरुस्ती ही काही कायदा नाही, बाकी इतर जर संसदेने किंवा विधिमंडळाने जर कोणते वेगळे सेपरेट कायदे केले तरच त्याला कायदा मानायचं. म्हणजे खरं तर कलम 13 नुसार कायदा या शब्दात किंवा या कायदा यामध्ये काय काय बाबी अभिप्रेत आहेत
तर संसद किंवा राज्य विधिमंडळाने केलेले स्थायी स्वरूपाचे कायदे किंवा कायमस्वरूपी कायदे, राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी जारी केलेल्या वटहुकुमाप्रमाणे असलेले अस्थायी कायदे किंवा प्रदत्त विधिनियम, म्हणजे उदाहरणार्थ आदेश, उपनियम, नियम, नियमन, अधिसूचना, किंवा मग कायद्याचा बिगर कायदेशीर जो स्रोत असेल म्हणजे रीतिरिवाज, संकेत, परंपरा किंवा कायद्याचं संरक्षण असलेली रीत यांचा समावेश होतो. त्यामुळं कलम 13मधून जो कायदा ही संकल्पना आहे ती नेमकी सेपरेट केलेल्या कायद्याबाबत आहे का राज्यघटनेत दुरुस्ती झाल्यामुळे निर्माण होणारा नवीन एखादा नियम किंवा नवीन तरतूद त्यालाही कायदा मानायचं, हा एक मुद्दा त्यावेळी चर्चेला आला. आणि 1951 साली शंकरी प्रसाद विरुद्ध भारतीय संघ शासन या खटल्यामध्ये नेमकं याच मुद्द्याला आव्हान देण्यात आलं होतं, शंकरी प्रसाद केसमध्ये 1951 साली. म्हणजे खरं तर 1951च्या या केसमध्ये असा मुद्दा किंवा असा दावा या याचिकेत दाखल करण्यात आला की कलम 13(2) नुसार घटनादुरुस्ती देखील कायदा ठरते. त्यामुळे कायद्याप्रमाणेच घटनादुरुस्तीला देखील म्हणजे ती जर विसंगत असेल तर न्यायालयात आव्हान देता येईल आणि ती जर मूलभूत हक्कांच्या विरोधात असेल तर न्यायालय ती अवैध घोषित करू शकतात, असा दावा त्या शंकरी प्रसाद केसमध्ये करण्यात आला सर्वोच्च न्यायालयामध्ये. आता ह्या शंकरी प्रसाद खटल्याची पार्श्वभूमी अशी होती की 1951 साली भारतीय राज्यघटनेत पहिली घटनादुरुस्ती झाली आणि मग या घटनादुरुस्तीने ज्या अनेक बऱ्याच तरतुदी करण्यात आल्या, त्यापैकी एक महत्त्वाची तरतूद अशी होती की जमीनदारी पद्धतीचा शेवट. आणि जमीनदारी पद्धत बंद करण्यासाठी राज्यघटनेत कलम 31मध्ये 31A आणि 31B अशी 2 उपकलमं टाकली आणि ती पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली. शिवाय अशी तरतूद करण्यात आली की ही पूर्वलक्षी प्रभावाने लागू होती म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी, आणि जेणेकरून जमीनदारी प्रथेचं निर्मूलन करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करता येतील. म्हणजे आता इथं संसदेचा हेतू चांगला होता की जमीनदारी प्रथा नष्ट करायची होती. एखाद्याकडे 1000, 200, 500 एकर जमीन होती, ती जमीन त्यांच्याकडून काढून भूमिहीनांना वाटायची होती, गरिबांना वाटायची होती. म्हणून ही पद्धत बंद करण्यासाठी म्हणून हा कायदा केला. इथपर्यंत ठीक आहे. संसदेचं ही जी कृती आहे ती नक्कीच चांगल्या हेतूने करण्यात आलेली होती. आणि ही कृती करत असताना कलम 13मध्ये जे सांगितलं आहे त्या तरतुदी कायद्याचं पुनर्विलोकन करण्याच्या, तर त्याला ती म्हणजे ह्या तरतुदींना कलम 13चा अडसर होऊ नये म्हणून ही घटनादुरुस्ती केली. आणि कलम 31A आणि B या उपकलमांनी असं सांगितलं की या पद्धतीने केलेल्या कायद्या म्हणजे 31A आणि 31B हे खरं तर याच्यामध्ये अशा तरतुदी केल्या की न्यायालयाने ह्या अशा काही विशिष्ट कायदे केले की जे कदाचित मूलभूत हक्कांशी विसंगत वाटत असतील आणि म्हणून लोकांनी कलम 13 अन्वये जर न्यायालयात दाद मागितली तर ते अवैध ठरू नयेत म्हणून ही घटनादुरुस्ती. आणि एक 9वं परिशिष्ट या पहिल्याच घटनादुरुस्तीने राज्यघटनेत टाकण्यात आलं. 9वं परिशिष्ट असं परिशिष्ट आहे की ज्या परिशिष्टात कायदे जर टाकले ते कायदे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून दूर राहतात. ते कायदे न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेत येत नाहीत. म्हणजे 9वं परिशिष्ट एक प्रकारची कुलूपबंद पेटी आहे की ज्याची चावी केवळ संसदेच्या हाती आहे आणि त्यात टाकलेला कायदा न्यायालय उघडून पाहू शकत नाही, फक्त संसदच पाहणार. अशा प्रकारे 9वं परिशिष्ट तयार केलं. त्याच्या बाबतीत अशी तरतूद केली की हे न्यायालयाला उघडता येणार नाही. म्हणजे या कोणत्याही कायद्याला आता न्यायालयात चॅलेंज करता येऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश होता. आता पहिल्या घटनादुरुस्तीला मग या मुद्द्याच्या आधारे आव्हान देण्यात आलं की या घटनादुरुस्तीने मूलभूत हक्कांवर मर्यादा येत आहेत. आणि असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला की मूलभूत हक्कांमध्ये कलम 368 नुसार दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे की नाही. मात्र यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं की कलम 13(2) मध्ये केलेल्या कायद्याच्या व्याख्येत संसदीय कायद्याचा समावेश होत नाही, परंतु घटनात्मक कायद्याचा म्हणजे जी 13(2) मध्ये जी व्याख्या आहे त्यात संसदीय कायद्याचा समावेश होतो, मात्र घटनात्मक कायद्यांचा म्हणजे घटनादुरुस्तीचा समावेश होत नाही. त्यामुळे घटनादुरुस्तीला कायदा मानायचा नाही आणि घटनादुरुस्ती ही कायदा नसल्याने तिच्या अगेन्स्ट न्यायालयात दाद मागायचा काही संबंध येत नाही. आणि संसद त्यामध्ये जरी घटनादुरुस्ती केली तरी न्यायालय तिला पुनर्विलोकनाच्या कक्षेत न आल्यामुळं ती घटनादुरुस्तीला न्यायालय हरकत घेणार नाही. आता हा निकाल देत असताना
सर्वोच्च न्यायालयाने डॉक्ट्रिन ऑफ पार्लमेंटरी सॉव्हेर्निटी हे तत्व चा आधार घेतला होता. म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ पार्लमेंटरी सॉव्हेर्निटी म्हणजे काय की संसदेची सुप्रीमसी किंवा संसदेची किंवा लेजिस्लेटिव्हची सुप्रीमसी, सर्वोच्चता, की संसद म्हणजे जनरली ज्या ज्या देशांनी पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारलेली आहे अशा देशांमध्ये डॉक्ट्रिन ऑफ पार्लमेंटरी सॉव्हेर्निटी ही मानली जाते. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये, की तिथं संसदेला सुप्रीमसी देण्यात आलेली आहे आणि संसदेने एखादा केलेला कायदा हा संसदेने केलेला असल्यामुळं तो बरोबरच आहे असं मानलं जातं आणि त्या कायद्याच्या संदर्भात जर काही वाद निर्माण झाला न्यायालयात तर न्यायालय तो कायदा इनव्हॅलिड ठरवणार नाही, व्हाईट ठरवणार नाही. म्हणजे संसद ही सर्वोच्च आहे का, तर आपण पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये आहोत. आता भारतासंदर्भात जर बघितलं तर भारताच्या संदर्भात डॉक्ट्रिन ऑफ पार्लमेंटरी सॉव्हेर्निटी हे असं काही सेपरेट आपल्या राज्यघटनेत त्याचा उल्लेख केलेला नाही. ती अंतर्भूत असेल, परंतु त्याच वेळेस राज्यघटनेत असंही सांगितलेलं आहे की ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येईल. सर्वोच्च न्यायालय एखाद्या कायद्याचा ज्युडिशियल रिव्ह्यू घेऊ शकतो. म्हणजे आपल्या संदर्भात डॉक्ट्रिन ऑफ पार्लमेंटरी सॉव्हेर्निटी हे जे तत्व आहे हे एकदम क्रिस्टल क्लिअर असं नाही आहे. म्हणजे संसद कायदा करता एक वेळ हे बरोबर आहे, कायदा करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे, परंतु त्याच वेळेस न्यायालय सांगते की आम्ही घटनेचे रक्षक आहोत, तुम्ही केलेले कायदे बरोबर आहेत, घटनेशी सुसंगत आहेत की नाही हे आम्ही ठरवणार. अशा प्रकारे आपल्या संदर्भात हे जरा थोडंसं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आहे. मात्र ह्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की नाही, संसदेला कायदा करण्याचा पूर्ण, घटनादुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि घटनादुरुस्तीला कायदा मानता येणार नाही. अशा प्रकारे आणि 368 अन्वये संसदेचा मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार या शंकरी प्रसाद केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे. बघा मग आता सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान शासन नावाचा आणखी एक खटला 1965 साली उपस्थित झाला. त्या खटल्यामध्ये सुद्धा शंकरी प्रसाद खटल्याचा परत पुनरुच्चार केला की संसदेला घटनादुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार आहे, संसद घटनादुरुस्ती करू शकते. म्हणजे सलग 2 खटल्यांमध्ये शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंग. आता उपस्थित झाला तो खटला म्हणजे गोलकनाथ खटला 1967 साली, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. 1967 साली या गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य या केसमध्ये असा प्रश्न उपस्थित करण्यात आला की राज्यघटनेच्या कलम 13(2) अन्वये घटनादुरुस्ती ही कायदा ठरते की नाही आणि मूलभूत हक्कांमध्ये घटनादुरुस्ती करता येते की नाही. आता ह्या केसची पार्श्वभूमी अशी आहे की जालंधरमध्ये म्हणजे पंजाबमध्ये जालंधरमध्ये हेनरी आणि विल्यम गोलकनाथ ना हे 2 भाऊ होते, त्यांचं कुटुंबीय होतं आणि त्यांच्याकडे 500 एकरापेक्षा जास्त जमीन होती. आता पंजाब सरकारने 1953 साली पंजाब सिक्युरिटी अँड लँड टेन्युअर्स ॲक्ट नावाचा एक कायदा पंजाब सरकारने केला होता आणि या कायद्यान्वये पंजाब सरकारने गोलकनाथच्या कुटुंबियांना आदेश काढला की तुम्ही फक्त प्रत्येकी 30-30 एकर, तुम्ही 2 भाऊ आहात, तुम्ही प्रत्येकी 30-30 एकर जमीन धारण करू शकता आणि उर्वरित जमिनीपैकी काही जमीन कोळांना दिली जाईल, काही जमीन अतिरिक्त घोषित केली जाईल. आता पंजाब सरकारच्या या आदेशाविरोधात गोलकनाथ कुटुंबियांनी न्यायालयाचे दार ठोठावलं. गोलकनाथ कुटुंबियांनी राज्यघटनेच्या कलम 32 अन्वये पंजाब सरकारच्या 1953च्या कायद्याला न्यायालयात आव्हान दिलं की या कायद्यामुळे त्यांच्या संपत्ती कमावण्याच्या आणि धारण करण्याच्या मूलभूत हक्कांवर म्हणजे कलम 19F आणि G. खरं तर आता त्यावेळेस कलम 19F आणि 19G आता हे काय की याच्यामध्ये त्यावेळेस संपत्ती धारण करणे हा आपला कलम 19मध्ये अंतर्भूत असलेला एक मूलभूत अधिकार होता. आता तो नंतरच्या काळात काढून टाकण्यात आला, मात्र त्यावेळेस तो होता. आणि मग जर आम्हाला राज्यघटनेनेच संपत्ती धारण करण्याचा मूलभूत अधिकार दिलेला आहे, हे कलम 19मध्ये सांगितलेलं आहे, तर मग आम्हाला कोणत्या आधारे पंजाब सरकार आमच्या जमिनी काढून घेते किंवा आमच्या संपत्तीपासून आम्हाला वंचित केले जाते, हा एक मुद्दा उपस्थित होता. आणि दुसरा म्हणजे कायद्याचे समान संरक्षण, कलम 14 कलम 14 मध्ये जे सांगितले कायद्याचं समान संरक्षण, त्या तत्वाचा पण भंग होतोय असा दावा त्या याचिकेत किंवा त्यांनी गोलकनाथ बंधूंनी न्यायालयात केला. आणि मग 9व्या परिशिष्टाला आणि त्याबाबतच्या 17व्या घटनादुरुस्तीला, म्हणजे 17व्या घटनादुरुस्तीने काय केलं होतं की जवळपास त्यावेळेस 44 कायदे नव्याने त्या 9व्या परिशिष्टात टाकलेले होते. म्हणजे 9व्या परिशिष्टात कायदा टाकलं जाणं म्हणजे तो आता न्यायालयीन पुनर्विलोकनापासून दूर झाला असा त्याचा अर्थ होत होता. म्हणून ह्याला सुद्धा चॅलेंज करण्यात आलं की हे काय भानगडे, 9व्या परिशिष्टात तुम्ही एखादा कायदा करायचा आणि लगेच 9व्या परिशिष्ट टाकायचा, तो कायदा मूलभूत अधिकाऱ्यांशी विसंगत असला
तरी 9व्या परिशिष्टाची चावी न्यायालयाच्या ताब्यात नाही, हे असं का? ह्याला आव्हान देण्यात आलं. निकाल आता 27 फेब्रुवारी 1967 या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की म्हणजे त्यापूर्वी जो शंकरी प्रसाद आणि सज्जन सिंग खटल्यात न्यायालयाने जो निकाल दिलेला होता की संसदेचा मूलभूत अधिकारांसह कशातही घटनादुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे. आता या निकालात सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच पूर्वीच्या निकालात बदल केला. हे फक्त सर्वोच्च न्यायालयच करू शकतं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयालाच आहे. अर्थात संसदेने कायदा केला तर संसदही बदलू शकते म्हणा, आपण शहाबानू केसमध्ये पाहिले. पण न्यायालयाने हा 2 प्रकरणात दिलेला निकाल युटर्न घेतला आणि सांगितलं की राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये सांगितलेल्या मूलभूत हक्कांच्या कलमात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला नाही. पार्ट 3 हे आपलं एक प्रेशियस हेरिटेज आहे, आपल्या राज्यघटनेतली महत्त्वाचा भाग आहे तो, आणि मूलभूत अधिकारांमध्ये कसली दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला नाही. ते खूप पवित्र आहेत. संसदेला मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा अधिकार नाही आणि जर तसं केलं तर ते अवैध आहे हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. आणि न्यायालयाने हा निकाल देत असताना कलम 13(2) मधल्या कायद्याच्या संकल्पनेत घटना दुरुस्ती देखील समाविष्ट होते आणि कलम 368 केवळ घटना दुरुस्तीची पद्धत सांगते असं सांगितलं. त्यामुळं संसदेस घटनेच्या 3ऱ्या भागात घटना दुरुस्तीचा अधिकार बहाल करता येत नाही असा एक महत्त्वाचा निकाल दिला. म्हणजे अगोदर सज्जन सिंग आणि शंकरी प्रसाद केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने संसदेचा जो अधिकार बिनधास्तपणे मान्य केलेला होता त्याला या गोलकनाथ खटल्यामध्ये पूर्णपणे वेगळा निकाल दिला. संसदेसाठी एक मोठा धक्का होता. म्हणजे संसदेला एक चपराक बसल्यासारखं झालं. मग आता त्यावेळेस पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी काय एवढ्यात हार मानणाऱ्या नव्हत्या किंवा न्यायालयाकडून चपराक खाणाऱ्यापैकी नव्हत्या. त्यांनी काय केलं तर सरकारने 24वी घटना दुरुस्ती केली आणि न्यायालयाला लगेच प्रत्युत्तर दिलं. गोलकनाथ खटल्याचा निकाल संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार मर्यादित करतोय हे लक्षात आलं की इंदिरा गांधी सरकारने 1971 म्हणजे राज्यघटनेत 24वी घटना दुरुस्ती केली. आता ही 24वी घटना दुरुस्ती महत्त्वाची आहे. या घटना दुरुस्तीने कलम 13 मध्ये 4 आणखी एक उपकलम समाविष्ट केलं आणि त्यात तरतूद केली की 13व्या कलमानुसार मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे जे असतील ते अवैध ठरत जरी असले, म्हणजे ते सांगितले त्यात की अवैध ठरतील मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे, न्यायालयाचं पुनर्विलोकनाचं तत्व आहे, तरीसुद्धा ते संसदेच्या राज्य घटनादुरुस्तीच्या अधिकाराला म्हणजे 368व्या कलमाला लागू होणार नाहीत. म्हणजेच वेगळ्या शब्दात सांगायचं तर मूलभूत हक्कांसह राज्यघटनेतल्या कोणत्याही एका भागात दुरुस्ती करण्याचा पूर्ण अधिकार संसदेला आहे आणि अशा दुरुस्तीने जरी कलम 13 मधल्या तरतुदींना बाधा पोहोचत असली तरी त्याला न्यायालयात चॅलेंज करता येणार नाही. म्हणजे कलम 13(4) मध्ये एक्झॅक्टली काय वर्डिंग केली की नथिंग इन धिस आर्टिकल शॅल अप्लाय टू एनी अमेंडमेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन मेड अंडर आर्टिकल 368 अशा प्रकारची तरतूद करून घेतली. आणि आणखी एक महत्त्वाची तरतूद याच्यातच केली की घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींना संमती द्यावीच लागेल. म्हणजे घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाबतीत राष्ट्रपती चालढकल करू शकत नाही किंवा व्हेटो पॉवर वापरू शकत नाही. तिथं त्यांना घटना दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे जर आलं संसदेच्या दोन्ही सभागृहांनी पारित करून तर ते राष्ट्रपतीला सुद्धा त्याच्यावर सही करावीच लागेल अशी एक तरतूद करण्यात आली. आणि म्हणजे न्यायालयाचा जो गोलकनाथ केसमधला निकाल होता तो पूर्णपणे संसदेने अशा कायदा करून पूर्ण रद्द केला, पूर्ण बदलून टाकला. या घटना दुरुस्तीनंतर सरकारला तर आता राज्यघटनेत वाटेल तसे बदल करण्याचं लायसन्सच मिळालं, कारण आता कलम 13 पेक्षा 368 कलमाला जास्त महत्त्व दिलं आणि 368 अन्वय केलेली कृती कलम 13 मध्ये येणारच नाही किंवा त्याला चॅलेंजच करता येणार नाही असा या घटना दुरुस्तीचा सार होता. आणखी एक प्रकरण असं घडलं, बँक नॅशनलायझेशन. आपल्याला माहिती आहे की 1969 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस ज्यांचे ठेवी 50 कोटींपेक्षा जास्त भांडवल ज्यांचं होतं अशा बँकांचं 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. अर्थात हा निर्णय राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यकच होता, तसं करणं योग्यच होतं. नॅशनलायझेशन केल्यामुळंच तर पुढच्या काळात बँकांचं जाळं वाढलं. पण मग ह्याच्यातही एक घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला. बँक राष्ट्रीयकरण केलं आणि ज्यांचे
शेअर सरकारने ताब्यात घेतले होते त्यांना भरपाई म्हणून पुढील 10 वर्षानंतर वटणारे बॉन्ड्स देण्यात आले. आता या निर्णयामुळं वाद झाला, त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं. म्हणजे कुणी आव्हान दिलं की ज्यांचे एखाद्या बँकेत शेअर्स होते त्यांनीच आव्हान दिलं की नाही, आम्ही इतक्या दिवसात ही बँक इतकी स्थापन केली, जपली, जोपासली, मोठी केली आणि आता तुम्ही आमच्याकडून काढून घेताय आणि शिवाय आम्हाला आमच्या शेअर्सची जी किंमत देत आहे ती पण आम्हाला अपुरी आहे किंवा 10 वर्षानंतर वाटणाऱ्या बॉन्ड्समध्ये दिले, आम्हाला हे मान्य नाही. न्यायालयात चॅलेंज करण्यात आलं. मग न्यायालयाने अशा बॉन्ड देण्याचा जो सरकारचा निर्णय होता तो रद्दबातल ठरवला. म्हणजे हे तुमची ही पद्धत योग्य नाही वाटत, ही 10 वर्षांनी वाटणारे बॉन्ड्स वगैरे ही काय भानगडे. मात्र संसदेचा बँक राष्ट्रीयकरणाचा निर्णय मात्र न्यायालयाने मान्य केला की ठीक आहे, संसदेने राष्ट्रीयकरणाची जी कृती केली नॅशनलायझेशनची ती ओके, परंतु नुकसान भरपाई म्हणून जे तुम्ही करताय ते काय आम्हाला बरोबर वाटत नाही असं न्यायालयाने सांगितलं. मग संसदेने 1971ला 25वी घटना दुरुस्ती केली आणि भरपाई या शब्दाऐवजी रक्कम हा शब्द समाविष्ट केला आणि मालमत्तेचा मूलभूत हक्कसुद्धा संकुचित या घटना दुरुस्ती केला. म्हणजे बघा 24वी घटना दुरुस्ती झाली कशासाठी, तर गोलकनाथचा निकाल बदलण्यासाठी. 25वी घटना दुरुस्ती का झाली, तर न्यायालयाने बँक राष्ट्रीयकरणासंदर्भात एक वेगळा निर्णय दिला. तो निर्णय आपल्या दृष्टीने सोयीस्कर ठरावा त्यात, म्हणून 25वी घटना दुरुस्ती केली. आता परत आणखी एक प्रकरण उद्भवलं संस्थानिकांचे तनखे बंद करण्यावरून. परत एकदा न्यायालय आणि सरकार यांच्यात संघर्ष सुरू झाला. त्याचं झालं असं की आपल्याला माहिती आहे की 1970मध्ये इंदिरा गांधींनी संस्थानिकांचे तनखे बंद करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता स्वातंत्र्यानंतर जेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशभरातले जवळपास 550 संस्थानं जे होते स्वतंत्र ते भारतीय संघ राज्यात विलीन करून घेतले. संस्थानिकांशी वाटाघाटी ज्यावेळेस केल्या होत्या तेव्हा संस्थानिकांना काही विशेषाधिकार राहतील हे मान्य केलं होतं की संस्थानिकांना ठराविक तनखे मिळतील, संस्थानिकांना त्यांचे राजवाड्यात राहता येईल, त्यांना त्यांचे जी संपत्ती आहे दागदागिने वगैरे ते आपल्याकडेच ठेवता येईल, फक्त संस्थानचे ज्या जमिनी वगैरे असतील त्या संस्थांच्या जमिनी सरकार जमा होतील आणि संस्थानिकांचं जे काय नुकसान होईल त्याबद्दल तनखे मिळतील. आणि या अटीमुळं बरीचशी संस्थानं भारतात विलीन झालेली होती. त्यांची किताब, त्यांचे दागदागिने, जंगम संपत्ती याबद्दल त्यांना आश्वस्त करण्यात आलं होतं, गॅरंटी दिली होती की हे तुमच्याकडेच राहील. आणि मग इंदिरा गांधींनी मात्र पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हा खर्च आपण संस्थानिकांवर उगाचच एवढा करतोय, काही गरज नाही आहे. त्यांना अनावश्यक वाटला तो खर्च आणि म्हणून त्यांनी 1970मध्ये संस्थानिकांचे तनखे बंद करायचा निर्णय घेतला. अर्थात निर्णय देशहिताचाच होता. मात्र त्यांच्या निर्णयाला संस्थानिक माधवराव शिंदे म्हणजे आता जे ज्योतिरादित्य शिंदे आहेत त्यांचे वडील हे स्वतः संस्थानिक आहेत ना, मग त्यांनी ह्या निर्णयाला आता अर्थात त्यावेळेस हे काही काँग्रेसमध्ये नव्हते, ते नंतर काँग्रेसमध्ये आले, नंतर इंदिरा गांधींच्या बरोबर काम केलं, नंतर राजीव गांधी बरोबर काम केलं, पुढच्या काळात ते मंत्री पण झाले सगळं. पण त्यांनीच या केसमध्ये म्हणजे या निर्णयाच्या विरोधात त्यांनीच न्यायालयात ते गेले आणि सर्वोच्च न्यायालयात त्यांनी चॅलेंज केलं की हा तनखे देण्याचा निर्णय हा काही बरोबर नाही आहे. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा सरकारचा निर्णय अवैध ठरवला. न्यायालयाने सांगितले की तुम्ही संस्थानिकांना जे आश्वासन दिलं होतं त्याच्याची ही प्रतारणा आहे, तुम्ही हे करू शकत नाही, तुम्ही जो निर्णय घेतला आहे तनखे बंद करण्याचा तो चुकीचा आहे, तुम्हाला तनखे द्यावीच लागतील. म्हणजे सरकारला आता सर्वोच्च न्यायालयाकडून परत एकदा चपराक बसली. पण आता इंदिरा गांधी आहेत, चपराक खाणार नाहीत. त्यांनी काय केलं, सरकारने 1971 साली तातडीने लगेच 26वी घटना दुरुस्ती केली आणि संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकार रद्द करण्याबाबतचा कायदा म्हणजे घटना दुरुस्ती करूनच तसं मेन्शन केलं गेलं. त्याच्यामुळं आता काय, घटना दुरुस्ती आम्ही केली म्हटल्यानंतर तुमच्या न्यायालयाचा जो निर्णय आला होता तो रद्द झाला. म्हणजे बघा चाललंय काय, सरकारने एखादा निर्णय घ्यायचा, त्याला न्यायालयात चॅलेंज केलं गेलं की न्यायालयाने तो अवैध घोषित करायचा, त्याच्यावर मग सरकारकडून पुन्हा संसदेत घटना दुरुस्ती करून न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवायचा, असा जबरदस्त संघर्ष सुरू होता. आणि याच पार्श्वभूमीवर केशवानंद भारती विरुद्ध केरळ शासन हा खटला आता न्यायालयात उभा राहिला. आणि या सगळ्या घटना दुरुस्तींना या म्हणजे 24वी असेल, 25वी असेल, 29व्या सगळ्या घटना दुरुस्तींना या
26वी घटना, या सगळ्या घटनादुरुस्त्यांना या खटल्यामध्ये चॅलेंज करण्यात आलं केशवानंद भारती केसमध्ये. म्हणजे लक्षात येते का केशवानंद भारती घटनेची पार्श्वभूमी काय सांगतोय की गोलकनाथ म्हणजे सुरुवातीला सज्जन सिंग आणि शंकरी प्रसाद केसमध्ये न्यायालयाने घटनादुरुस्ती अधिकार संसदेचा मान्य केला. गोलकनाथ केसमध्ये सांगितलं की नाही, तुम्हाला अधिकार नाही आहे घटनादुरुस्ती करण्याचा, तुम्ही जर घटनादुरुस्ती केली आणि ती घटनेची विसंगत वाटली तर आम्ही ती रद्द करू, असं न्यायालयाने ठणकावलं. नंतरच्या काळात मग गोलकनाथ केसमधला निकाल बदलण्यासाठी संसदेने केलेली घटनादुरुस्ती, पुन्हा बँक राष्ट्रीयकरणाचा निर्णय त्याची घटनादुरुस्ती, पुन्हा तनख्याबाबतचा निर्णय त्याबाबत घटनादुरुस्ती, म्हणजे हे जे सगळं संघर्ष सुरू होता, ह्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केशवानंद भारती एका महत्त्वाच्या मुद्द्याला घेऊन न्यायालयात गेले आणि मग जे घडलं तो एक इतिहास आहे. मग केशवानंद भारती न्यायालयात का गेले, काय महत्त्वाचा प्रश्न होता, तो निकाल काय नेमका, आणि केशवानंद भारती खटल्यातल्या निकालाचं महत्त्व काय आहे, नव्या परिशिष्टाची पेटी खुली करण्याची मागणी कशी सुरू झाली, ती खुली झाली का, आणि मग आपल्या संविधानाची बेसिक स्ट्रक्चर थिअरी कशी एस्टॅब्लिश झाली, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. थँक्यू.